श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित सभामंडप लोकार्पण, सेवारत्न पुरस्कार आणि नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव 2026 निमित्त आयोजित नूतन सभामंडप लोकार्पण सोहळा, श्री चौडेश्वरी सेवारत्न पुरस्कार वितरण तसंच हटगार कोष्टी समाजातील विजयी नगरसेवकांचा सत्कार समारंभ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। श्री चौडेश्वरी देवी मंदिर परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महिला भक्तांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली। संपूर्ण कार्यक्रमातील शिस्तबद्ध नियोजन यामुळे यात्रा महोत्सवाला वेगळीच शोभा प्राप्त झाली। कार्यक्रमाची सुरुवात देवीपूजन आणि मंत्रोच्चाराने झाली। अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी विरक्त मठाचे श्री मन्नीप्र मृत्युंजय महास्वामीजी यांच्या हस्ते नूतन सभामंडपाचं लोकार्पण करण्यात आलं। आपल्या आशीर्वचनात महास्वामीजी म्हणाले की धर्म, संस्कार आणि समाजकार्य यांचा संगम अशा उत्सवांमधून घडत असतो। मंदिर हे समाजाला दिशा देणारं केंद्र असून भक्तीबरोबरच समाजहिताचं कार्य देखील इथं घडलं पाहिजे। चौडेश्वरी देवीची कृपा सर्वांवर राहो। यावेळी सामाजिक आणि विकासात्मक कार्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांना श्री चौडेश्वरी सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। मनोगत व्यक्त करताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की देवस्थानच्या वतीनं झालेला हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे। धार्मिक परंपरेसोबत समाजातील एकोपा आणि विकासाची भावना जपणं ही काळाची गरज आहे। समाजाच्या विश्वासाला पात्र राहून पुढेही जनसेवा करत राहीन। सुद्धा आमच्या घरचे आम्ही मी आणि माझा मुलगा अजूनही दरवर्षी शेवटच्या दिवशी 2 गल्ली गाऊन येतात। त्यामुळे सातत्यानं चौडेश्वरी माताचं भक्ती असल्यामुळं आज त्यांच्या देवीच्या त्यांच्या देवळासमोर सभामंडप मांडण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे लागलं, कारण तुम्ही लोकांनी मला 5 वेळा निवडून दिलं, त्यामुळेच हा सगळ्यांचा आपण हा कार्यक्रम करू शकता आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हा पुरस्कार दिला। एक प्रकारचं चांगलं काम उभा करणं, चांगलं काम लोकांकडनंही करून घेणं ही महत्त्वाचं आहे। देवस्थानचे अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे यांनी सांगितलं की भाविकांच्या सहकार्यामुळे मंदिराचा विकास सातत्यानं होत आहे। नव्या सभामंडपामुळे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार आहे। यात्रा महोत्सव अत्यंत शिस्तीत आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ही आनंदाची बाब आहे। या कार्यक्रमात हटगार कोष्टी समाजातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवर, समाजबांधव आणि भाविकांच्या टाळ्यांच्या गजरात हा सोहळा उत्साहात पार पडला।